पाकिस्तानमध्ये रेल्वे हायजॅक झाल्याची माहिती आहे। पाकिस्तानच्या बोलान इथं रेल्वे हायजॅक झाली। बलोच लिबरेशन आर्मी यांच्याकडून जाफर एक्सप्रेस हायजॅक करण्यात आली। रेल्वे ट्रॅकवर विस्फोटक लावून ही ट्रेन थांबवण्यात आली। क्वेटावरून पेशावरला ही रेल्वे जात होती। तर रेल्वेमध्ये लष्करी अधिकाऱ्यांसह 100 पेक्षा अधिक जण पोलीस असल्याची माहिती। बातमी आहे पाकिस्तानातून। पाकिस्तानमध्ये रेल्वे हायजॅक झाल्याची माहिती समोर आली आहे। बलोच लिबरेशन आर्मी यांच्याकडून ही रेल्वे हायजॅक केल्याची माहिती। आपले प्रतिनिधी शिवाजी काळे फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। अधिकचा तपशील त्यांच्याकडून घेऊया। शिवाजी, जी माहिती मिळत आहे त्यानुसार साधारण 450 लोकांना ओलीस ठेवले गेलेलं आहे। अलीकडच्या काळामध्ये आशिया खंडातील ही मोठी घटना आहे की अशा पद्धतीने एका देशामध्ये एका संघटनेकडनं अशा पद्धतीने हायजॅक करण्यात आलेले बलूच लिबरेशन आर्मी नावाचं हे संघटन आहे। त्यांच्याकडनं ही 450 लोकांना साधारणपणे ओलीस ठेवण्यात आलेलं आहे। आणि अलीकडच्या काळामध्ये आपण जर पाहिलं तर बलुचिस्तानमध्ये ज्या पद्धतीने स्वतंत्र बलुचिस्तानची मागणी जी आहे ती समोर येताना पाहायला मिळते, त्याच्याच निगडीत हे लोक आहेत का या संदर्भात शंका व्यक्त केली जात आहे। कारण अलीकडच्या काळामध्ये आपण जर पाहिलं असेल तर तिथल्या एका नेत्याने त्यांच्या संसदेमध्ये असं म्हटलं होतं की ज्या पद्धतीने बांगलादेश स्वतंत्र झाला होता तो बांगलादेश ज्या पद्धतीने आपल्या हातातून गेला त्याच पद्धतीने बलुचिस्तान जाऊ शकतो। बलुचिस्तानमध्ये नक्की काय होतंय या संदर्भामध्ये त्यांनी भाष्य केलं होतं। आणि आता जर तिथल्या लोकांनी अशा पद्धतीने जर ट्रेन हायजॅक केलेली असेल तर त्यावरती स्थानिक लोक आहेत का, याच्यामध्ये ISI चे म्हणजे तिथले जी दहशतवादी संघटना आहे त्यांचा काही संबंध आहे का, असा प्रश्न या निमित्ताने शिवाजी तुम्हाला थोडंसं थांबवतो। आपल्यासोबत सतीश ढगे सर जोडले गेलेले आहेत, आंतरराष्ट्रीय विषयांचे ते अभ्यासक आहेत। आपण त्यांच्याशी या संदर्भात बोलूया। सतीश ढगे सर, तुमच्यापर्यंत ही बातमी पोहोचली असेल रेल्वे हायजॅक झाल्याची, काय नेमकं कारण असू शकतं? बलोच लिबरेशन आर्मीकडून आता ही रेल्वे हायजॅक झाल्याचं समोर येत आहे, त्या संदर्भातलं एक पत्र सुद्धा हाती लागलेलं आहे। नक्कीच बलुचिस्तान लिबरेशन आर्मी BLA ही जी संस्था आहे, ही एक जी संघटना आहे, त्यांनी जाफर एक्सप्रेस याला हायजॅक केलेलं आहे अशा प्रकारचं अधिकृतरित्या त्यांनी ऍक्सेप्ट केलेलं आहे। पण थोडीशी याची पार्श्वभूमी समजून घ्यावी लागेल। मागच्या कित्येक दशकांपासून पाकिस्तान मधला बलुचिस्तान हा प्रांत आहे आणि बलुचिस्तानवर जे आहे नेहमीच दुर्लक्ष करण्यात आलेलं आहे। नुसतं दुर्लक्ष करण्यात आलं नाही तर मोठ्या प्रमाणावर तिथले रिसोर्सेस संसाधनाचा वापर पाकिस्तानचं सरकार करतंय, पाकिस्तानचं लष्कर करतंय, पण तिथल्या लोकांवर मात्र मोठ्या प्रमाणावर अन्याय करतं, त्यांच्याकडे दुर्लक्ष करतं। प्रचंड प्रमाणामध्ये तिथे जे आहे गरिबी आहे आणि याचाच परिपाक म्हणून अल्टिमेटली तिथले लोक जे आहेत रस्त्यावर उतरले। परिणामी BLA नावाची जी संघटना आहे ती संघटना पाकिस्तानच्या लष्करावर, पाकिस्तानच्या वेगवेगळ्या प्रकारच्या गव्हर्नमेंट ऑथॉरिटीजवर आतापर्यंत हल्ला करत आलेली आहे। मागच्या काही काळामध्ये या अध्यायामध्ये आणखीन एक गोष्ट जोडली गेली, ती म्हणजे चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर। आणि या चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉरच्या माध्यमातून सुद्धा बलुचिस्तानच्या लोकांवर जे आहे अतोनात त्याच्या माध्यमातून एक प्रकारे हाल त्यांचे होत आहेत। या सगळ्या गोष्टींचा एकत्रित परिणाम, आणि हे आपण विसरता कामा नये की हेच पाकिस्तान आहे ज्याला मागच्या कित्येक दशकांमध्ये टेररिझमला एक प्रकारे दहशतवादाला थारा घातलेला आहे, एक प्रकारे त्याला पाणी घातलेलं आहे। आणि हाच साप कुठेतरी त्यांच्यावर उलटतोय। ते जे वातावरण आहे त्या वातावरणाचा फायदा घेऊन बलुचिस्तान लिबरेशन आर्मीनं अशा प्रकारची जी आहे रेल्वे हायजॅक केलेली आहे। नक्कीच त्यामध्ये पाकिस्तानच्या लष्कराशी संबंधित, पाकिस्तानच्या गव्हर्नमेंट ऑथॉरिटीशी संबंधित वेगवेगळ्या प्रकारचे लोक आहेत। साधारणतः आपण रेल्वेला हायजॅक केल्याचा असा प्रकार आपल्या ऐकिवात नसतो। एअरपोर्ट किंवा हवाई जहाज, विमानं हायजॅक झालेली आपण त्या ठिकाणी ऐकतो, पण बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने जे आहे एक पाऊल पुढे जाऊन अशा प्रकारचा प्रयत्न केलेला आहे, जेणेकरून नक्कीच पाकिस्तानच्या सरकारचं, पाकिस्तानच्या लष्कराचं आणि त्याच्याही पलीकडे जाऊन संपूर्ण आंतरराष्ट्रीय जगताचं या गोष्टीकडे लक्ष त्यांचं केंद्रित व्हावं आणि त्यांच्यावर जो अन्याय होतोय, त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्यांना कुठेतरी ज्या वाचा फुटावी अशा प्रकारचा प्रयत्न या BLA कडून नक्कीच असणार आहे। बरं, धन्यवाद सतीश ढगे सर, तुम्ही ही सगळी सविस्तर माहिती पुढारी न्यूजच्या प्रेक्षकांना दिलीत यासाठी।